भोंगे विरोधी आंदोलनात 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल। 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप। महाराष्ट्रद्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। सूर्या, मणिपाल, इंदिरा IVF रुग्णालयही पोलिसांच्या रडारवर। मनसेच्या संदीप देशपांडेंचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र। मराठ्यांचे मागील 200 वर्षातलं उदाहरण देताना तिथे कुणालाही सक्ती नव्हती, मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल। राज्य सरकारला सांगून हिंदीची सक्ती थांबवण्याचीही केली विनंती। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबाराला सुरुवात। समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी। समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार। अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा। तर समीर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, सुहास सांदेंनी डिवचलं। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे 22 एप्रिलला भाजपत प्रवेश करणार। 3 टर्म निवडून येऊनही पक्षात योग्य संधी न मिळाल्यानं पक्षाला रामराम केल्याचं स्पष्ट। सोलापूरचे न्यूरोफिजिशियन डॉक्टर वरसंगकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रुग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक। 3 दिवसांची पोलीस कोठडी। सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई। अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड। नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ। पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप। पुढील 1 महिना सुरक्षा दलांच्या कारवाया थांबवा। माओवाद्यांची सरकारकडे पत्राद्वारे गयावया। आमच्याही कॉम्रेड्सना सुरक्षा दलांवर गोळ्या न चालवण्याच्या सूचना। नक्षल्यांच्या पत्रात उल्लेख। जम्मू काश्मीरमधील विविध भागात ढगफुटी सदृश पाऊस। आतापर्यंत 3घांचा मृत्यू। रामबन शहर उद्ध्वस्त, तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। वानखेडेवर आज पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची लढत। होम पिचवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला फायदा, तर RCB विरुद्ध पंजाब सामन्यात RCBच्या फलंदाजांना करावी लागणार शिकस्त। मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा। स्थळ, स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजीसह जुनं फर्निचर चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। आपण पाहता ABP माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। रामनवमीच्या रॅली आधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्त्यांचा